नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये टेकमॅन श्रीकांत. ठीक आहे, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जेव्हा यूट्यूब चॅनल क्रिएट करता तेव्हा तुम्हाला यूट्यूब तुमच्या अकाउंटवर काही सेटिंग अपडेट करणं खूप गरजेचं असते. कारण जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ क्रिएट कराल आणि अपलोड कराल तेव्हा तुमचा व्हिडिओ व्हायरल होणे किंवा यूट्यूब मार्फत तो जास्तीत जास्त दुसऱ्या अकाउंट्सपर्यंत पोहोचवणे किंवा सजेस्ट करणे दुसऱ्या युजर्स लोकांना, जेणेकरून ते तुमचा व्हिडिओ पाहतील. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, कोणता पण व्हिडिओ तुम्ही अकाउंट क्रिएट केल्यानंतर यूट्यूबचं तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, तुमच्या कॉम्प्युटरवर लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल, अं, तुमच्या इथे जिथे कर्सर दिसते तिथे क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला अकाउंटचे डिटेल दिसतील तुमच्या यूट्यूब अकाउंटच्या. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथे खाली पाहायचं आहे एक ऑप्शन यूट्यूब स्टुडिओ, त्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, या डाव्या साईडला, ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला इथे सेटिंगचा ऑप्शन आहे, सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे जायचं आहे, चॅनलवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. सर्वप्रथम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये रिसाईड करता, कोणत्या कंट्रीमध्ये तुम्ही राहता. ह्या सेटिंग्स तुम्हाला मोबाईलमध्ये अपडेट करता येणार नाहीत किंवा ते तुम्हाला ते काही यूट्यूब स्टुडिओ त्या ॲपवर जरी गेलात तरी तुम्हाला तिथे हे सिलेक्ट करणं थोडं अवघड जाईल किंवा तिथे ऑप्शन नसणार आहेत. तर तुम्हाला कॉम्प्युटरवरच लॉग इन करून तुम्हाला यूट्यूबच्या ह्या सेटिंगमध्ये जाणं गरजेचं आहे. आपण आलो आहोत सेटिंगमध्ये, चॅनल या सेक्शनला. त्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन, त्यात कंट्री ऑफ रेसिडेन्स इथं तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायची आहे, कारण इथं बाय डिफॉल्ट काही सिलेक्ट झालेलं नसतं. त्यामुळे तुमचा व्हिडिओ सजेस्ट करायचा की नाही हे यूट्यूबचे ते जे ऑल्गोरिदम आहे त्यांना ते कन्फ्यूज होतात आणि तुमचा व्हिडिओ मग तसाच राहतो किंवा तो व्हायरल होत नाही. त्यामुळे तुमचं कंट्री सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे कीवर्ड्स जे असतात, तुमचं चॅनल कशाशी रिलेटेड आहे, गेमिंग, ट्रॅव्हलिंग, फूड वगैरे, तर त्या रिलेटेड तुम्हाला इथे कीवर्ड्स टाकायचे आहेत. कीवर्ड्स तुम्हाला ऑनलाईन तुम्ही तुमच्या चॅनलची इन्फॉर्मेशन टाकून ऑनलाईन कोणत्या पण वेबसाईटचा यूज करून ट्रस्टेड तुम्ही कीवर्ड जनरेट करू शकता आणि ते कॉपी पेस्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर यायचं आहे तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंगमध्ये. इथे आहे की हे चॅनल किड्ससाठी आहे का किंवा नाही, किंवा तुम्हाला ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर रिव्ह्यूसाठी पाठवायचं आहे. तर ह्या तिन्ही ऑप्शनपैकी तुम्हाला नो सेट दिस चॅनल ॲज नॉट मेड फॉर किड्स, नॉट मेड फॉर किड्स हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्याने ते त्यानंतर तुम्हाला इथे दुसरं काही ऑप्शन सिलेक्ट करायचं नाही. त्यानंतर नेक्स्ट फीचर एलिजिबिलिटीमध्ये जायचं आहे. इथे हे दोन्ही पण ऑप्शन एनेबल्ड असायला पाहिजेत. ठीक आहे, हे बाय डिफॉल्ट एनेबल्ड असतं. हे जे ऑप्शन आहे हे तुमचा फोन नंबर व्हेरीफाय झाल्यानंतरच तुमचं हे एनेबल्ड होतं. फोन नंबर कधी व्हेरीफाय होतो तुमचा, जेव्हा पण तुम्ही पहिली पोस्ट टाकाल त्यावेळेस तुम्हाला फोन नंबर व्हेरिफिकेशन करण्यासाठी एक ऑप्शन येतं, तिथं तुम्हाला ते करावं लागतं. ठीक आहे, आणि ॲडव्हान्स फीचर जे आहे हे पण एलिजिबल किंवा एनेबल होणं गरजेचं आहे, जे की तुमचं 2 महिने तुम्ही कंटिन्युअसली हे इथे व्हिडिओ पोस्ट करत राहताल तर हे तुमची पूर्ण यूट्यूबची हिस्ट्री बघून सुद्धा तुमचं ते ऑटोमॅटिक एलिजिबल होऊन जातं. किंवा 2 महिन्याच्या पूर्वी तुम्हाला जर एलिजिबल करायचं असेल तर तुमचा कोणता पण एक व्हॅलिड ID फोटो थ्रू तुम्ही करू शकता, किंवा एक काही मिनिटाचा एक व्हिडिओ व्हेरिफिकेशन प्रोसेस असते, ती व्हिडिओ व्हेरिफिकेशन प्रोसेस करून सुद्धा तुम्ही हे फीचर ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला यायचं आहे अपलोड डिफॉल्ट्समध्ये. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे बेसिक इन्फॉर्मेशन यामध्ये काहीही करायचं नाही, कारण ही इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये फिलअप करावं लागते. तुम्हाला हे ऑप्शन येतं, त्यामुळे आता काय आपण व्हिडिओ अपलोड करत नाही त्यामुळे इथे काय टायटल, डिस्क्रिप्शन किंवा प्रायव्हेट पब्लिक अनलिस्टेड करायचं आहे का नाही ते व्हिडिओ बद्दल इथे सिलेक्ट करणं काही सध्या त्याचा अर्थ नाही, कारण आपण कोणता व्हिडिओ सध्या अपलोड करत नाही. तिथं टॅग्स पण व्हिडिओनुसार, तुमच्या व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे त्यानुसार तुम्हाला इथं टॅग अपडेट करावे लागतात. ठीक आहे, तर इथं काही करायचं नाही. नंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे. लायसन्समध्ये पण तुम्हाला काही इथं टच करायचं नाही, इथं काही सिलेक्ट करायचं नाही. कॅटेगरी हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे व्हिडिओ टाकणार आहात. इथे दिसते बघा तुम्हाला की ऑटोज, व्हेकल्स, कॉमेडी, एज्युकेशन, एंटरटेनमेंट, कोणत्या कॅटेगरीचं तुम्ही चॅनल तयार केलेलं आहे, कोणत्या निशचं चॅनल तयार केलं आहे त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये, ठीक आहे, कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही तुमचं चॅनल तयार म्हणजे इन्फॉर्मेशन देणार आहे त्या चॅनलवर, तर ती लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. आणि तुमचं ते जे जे डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही मोस्टली इंग्लिशमध्ये आपण टाईप करतो कारण ते इझिली अवेलेबल होतं. तुम्ही मराठीत टाईप करत असाल तर तुम्ही डिस्क्रिप्शन तुमच्या व्हिडिओची तुम्ही इथं मराठी लँग्वेज किंवा हिंदी लँग्वेज अकॉर्डिंगली सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर इथं कॅप्शनमध्ये पण काही नाही करायचं आहे. कमेंट सेक्शन ऑटोमॅटिकली ऑन राहतं. मग नंतर इथं सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर या पूर्ण सेटिंग आता आपण अपडेट केलेल्या आहेत.
आणि ही सेटिंग अपडेट केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे की तुम्ही व्हिडिओ जर क्रिएट केला तर तुम्ही व्हिडिओ क्रिएट केल्यानंतर तुम्हाला फक्त तुम्हाला तिथं काम राहतं की व्हिडिओचं टायटल काय, डिस्क्रिप्शन काय, टॅग्स वगैरे ॲड करणं आणि व्हिडिओ अपलोड करणं आणि तुमचा मग यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो व्हिडिओ शेअर करणार, सजेस्ट करणार, जेणेकरून खूप सारे लोक ते व्हिडिओ पाहतील. अशा प्रकारे तुमचं यूट्यूबचं चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होईल. तर मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करून आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, कारण येणाऱ्या व्हिडिओचे असेच युजफुल व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. काळजी घ्या.